वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अच्छा, या शिव महापुराणातील कथेमध्ये आपण शिवपूजन वर्णन शिवपूजा कशी करावयास पाहिजे या बाबतीत वर्णन करणार आहोत। नारद मुनींनी आपले पिता श्री ब्रह्मदेव यांना शिव महापुराणातील भगवान श्री शिवशंकर यांच्याबद्दल काही माहिती सांगा असे ज्यावेळेला ब्रह्मदेवांना कळविण्यात आले होते, सांगण्यात आले होते, त्यावेळेला ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले, हे पुत्र, भगवान श्री शिवशंकर यांची पूजा करणे किती अनिवार्य आहे आणि ती का करावयास पाहिजे असे सांगून ब्रह्मदेव सांगतात, जो कोणी शिव उपासक आहे त्यांनी सकाळी पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान श्री शिवशंकर म्हणजे उषाखाली भगवान श्री शिवशंकर आणि माता पार्वती जगदंबा यांचे हात जोडून स्मरण करावयास पाहिजे आणि त्यांची प्रार्थना करावयास पाहिजे, हे शंभू महादेवा, हे देवेश्वरा, उठा, माझ्या हृदय मंदिरामध्ये शयन करणाऱ्या उमाकांता, हे भोलेनाथ, हे बाबा, हे ब्रह्मांडातील चराचराचे कल्याण करणाऱ्या देवा, मी धर्म जाणतो पण धर्माचरणास प्रवृत्त होत नाही। हे प्रभो, तुम्ही माझ्या हृदयामध्ये स्थित आहात, असे म्हणून तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान केल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी आपण शरीरास कुठलेही जे आपण घरी साबण वगैरे वापर करतो ते तीर्थाच्या ठिकाणी आपण वापरायला नाही पाहिजे आणि स्नान करते वेळी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे मुख करूनच आपण स्नान करावयास पाहिजे आणि स्नान करते वेळीस आपली जी कोणी इष्ट देवता असेल, भगवान श्री शिवशंकर असो किंवा भगवान विष्णू नारायण हरी असो, आपण या दोन्ही देवतांपैकी कोणाचेही स्मरण करून स्नान पूर्वभिमुख आणि उत्तराभिमुख बसून करावयास पाहिजे। स्नानानंतर यथेच्छ स्वच्छ कपडे घालून पूजास्थान गोमातेचं जे हे आहे त्यांनी सारवून घ्यायला पाहिजे। गोमातेच्या शेणाने आपले जे पूजा ठिकाण आहे ते एकदम स्वच्छ सारवून घेतल्यानंतर आपल्या स्वतःला व्यवस्थित बसायला असा पाठ ठेवावा। त्यावर उत्तराभिमुख म्हणजे उत्तर दिशेकडे बसून कधी भगवान श्री शिवशंकर यांच्या पूजेसाठी बसलं पाहिजे।
उत्तराभिमुख बसल्याच्या नंतर त्या पूजेमध्ये पूजा करणाऱ्याला सफलता मिळते. आणि सर्वत्र असे बसून भगवान श्री शिवशंकर यांचे नाम संकीर्तन केल्यानंतर तो सर्व भावबंधनातून सुटून त्याच्या हातून दुष्कर्म घडत नाही असे नारद मुनी यांना ब्रह्मदेव सांगत असताना परत ब्रह्मदेव म्हणतात, हे महर्षी नारद, भगवान श्री शिवशंकर यांनी मला आणि भगवान महाविष्णू नारायण यांना उपदेश करत असताना हा उपदेश माझ्यासोबत असलेल्या ऋषीमुनींनी पण ऐकला आणि त्यांनी जगाच्या कल्याणासाठी भगवान महाविष्णू नारायण अतिशय प्रसन्न होऊन जो सृष्टीचा निर्माण करता तिने लोक, गोलोक, स्वर्ग, मृत्यू, पाताळ या सर्वांचा जो निर्माता आहे विश्वकर्मा, त्यांना भगवान श्री हरी विष्णू नारायण यांनी बोलावून घेतले आणि हे म्हणाले, हे देवशिल्पी, आपण आपल्या भाषेमध्ये कारागीर जसा उल्लेख करतो तसे भगवान विष्णू नारायण यांचे म्हणजे देवांचे शिल्पकार विश्वकर्मा यांना बोलावून घेतले आणि हे विश्वकर्मा, हे देवशिल्पी, तुम्ही माझ्या आज्ञेनुसार सर्व देवी देवतांना यात जे मुख्य असणाऱ्या देवांना पूजेसाठी लिंग द्या, शिवलिंग द्या असे सांगितल्यानंतर देवकर्मा विश्वकर्मा देवशिल्पी यांनी जे देवांचा राजा इंद्र यांना पद्मराग मण्याचे शिवलिंग दिले, कुबेराला सोन्याचे, धर्मराजाला पिवळ्या मण्याचे अर्थात पुष्कराज, वरुणाला श्याम वर्णाचे आणि भगवान महाविष्णू नारायण यांना इंद्रनील मण्याचे आणि ब्रह्मदेवांना आदित्यांना म्हणजे तांब्याचे, चंद्राला मोत्याचे, अग्नीला वज्राचे, ब्राह्मण आणि त्यांच्या स्त्रियांना मातीचे, मयासुराला चंदनाचे, नागांना पोळ्याचे, देवींना लोण्याचे, योग्यांना भस्माचे, यक्षांना दह्याचे, छायादेवीला पिठाचे आणि बाणासुरांना वाऱ्याचे लिंग. देवशिल्पी विश्वकर्मा यांनी भगवान महाविष्णू नारायण यांच्या सांगण्यावरून दिल्याच्या नंतर हे सर्व देवी देवता जात असताना त्यांना शिवलिंग पूजनाचा विधीही समजावून सांगितला. त्यामुळे सर्व देवांना आनंद झाला. त्यानंतर सर्वजण पूर्ण शिवपूजनाचा विधी समजून घेऊन आपल्या ठिकाणी निघून गेले. निघून जात असताना ब्रह्मदेवाकडून शिवपूजनाचा महात्म्य आणि विधी, सर्वोत्तम विधी काय आहे हे जाणून घेण्यासाठी ऋषीमुनींना आणि देवांना फार उत्कंठा लागली होती.
ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले, हे देवतांनो आणि मुनीश्वरांनो, आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते शांत चित्ताने आणि प्रसन्नतेने ऐका. भगवान श्री शिवशंकर यांच्या शिवलिंगाची पूजा केल्याने भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होते. सर्व प्राणी मात्रांमध्ये ज्यांच्यामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे, चैतन्य आहे, सर्व जीवामध्ये मनुष्य जन्म हा दुर्लभ असून त्यातले त्यात उत्तम कुळामध्ये जन्म मिळणं फार अवघड आहे. त्यातही आचारशील ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्म मिळणे हे पूर्वजन्मीच्या अपार पुण्याईचे फळ म्हणायला काय हरकत. आपणाला उत्तम फळामध्ये जन्म मिळाल्याच्या नंतर आपण चांगल्या नियमांचे पालन करावयास पाहिजे. आपली जी काही कुवत आहे, आपली जी ऐपत आहे, त्या पद्धतीने आपण जप तप ज्ञान यज्ञ करावयास पाहिजे. ज्ञानाची उपासना करावयास पाहिजे. आणि मनपूर्वक आपली जी इष्टदैवता आहे ते आपल्या इष्टदेवाचे पूजन करावयास पाहिजे. कर्मयज्ञ सहस्र, कर्ममय यज्ञ सहस्र यज्ञापेक्षा तप यज्ञ श्रेष्ठ आहे. तपो यज्ञापेक्षा जप यज्ञाचे महत्व अधिक आहे. आणि जप यज्ञापेक्षा ध्यान यज्ञ, जप यज्ञापेक्षा ध्यान यज्ञ महात्म्य अपरंपार आहे. ध्यान हे ज्ञानाचे साधन आहे. ध्यानानेच तत्वांचा आपण जे एकांतामध्ये राहून भगवान श्री शिवशंकर यांचे ध्यान करतो, चिंतन करतो, त्यामुळेच भगवान श्री शिवशंकर यांचा साक्षात्कार होतो. आपल्या इष्टदेवतेच्या ठिकाणी, भगवान श्री शिवशंकराच्या ठिकाणी साधकाच्या हृदयात अखंड ध्यास असतो. तो म्हणजे या चराचर सृष्टीमध्ये अनेक नामरूपांनी नटलेला असा तो परमेश्वर म्हणजे फक्त एकटे भगवान शिवशंकरच आहेत. त्यांच्यापासून ब्रह्मदेव, महाविष्णू, नारायण या सर्व विश्वासी निर्मिती झालेली आहे. याचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्याने प्रतिमा पूजन आदी सत्कर्मांनी शिव आराधना करणे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे मनुष्याने त्याला जमेल तसे मनपूर्वक भगवान श्री शिवशंकर यांची भक्ती करावयास पाहिजे.
आपल्या आराध्य देवतेचे पूजन करावयास पाहिजे. कारण पूजन आणि दान हे केल्याशिवाय आपले पातक, आपल्या हातून जे काही कळत न कळत पातक घडलेले आहेत ती दूर होणार नाहीत. जसे आपण शरीरावर कपडे वापरल्यानंतर ते मलिन होतात, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचा रंग चढत नाही. तसे कपडे स्वच्छ धुतले तर त्यावर उत्तम प्रकारचे रंग चढतात. त्याचप्रमाणे मनुष्याने जर देवाची पूजा केली, भगवान श्री शिवशंकर यांची आराधना केली, आपले शरीर नक्कीच स्वच्छ निर्मळ झाल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही. आणि तो मनुष्य मोह माया याच्या बंधनातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी आपला ग्रस्त मनुष्य आहे त्यांनी आपल्या आराध्य देवतेचे अवश्य पूजन करावयास पाहिजे. भगवान श्री शिवशंकर यांचे पूजन केल्याने, यांची पूजा केल्याने आपण सर्व देवी देवतांची पूजा केल्याचे फळ आपणास मिळते. म्हणून आपण भगवान श्री शिवशंकर यांची अवश्य पूजा करावयास पाहिजे. कारण सर्व देवी देवता भगवान श्री शिवशंकर यांची पूजा करतात. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी आपण पाणी घातल्यावर त्यांच्या फांद्या तृप्त होतात, त्याप्रमाणे भगवान श्री शिवशंकर यांची पूजा केल्यानंतर सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात. सर्व देवदेवतांचे पूजन एकट्या भगवान श्री शिवशंकराचे पूजन केल्यानंतर आपल्याला मिळते. ज्यांना कोणाला आपले अभिष्ट व्हावे, आपले चांगले व्हावे, आपले मनोरथ पूर्ण व्हावे असे वाटत असेल आणि सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी एकदम तत्पर होऊन लोक कल्याणकारी, सर्व जीवाचे कल्याण करणारे भोळे शिवशंकर यांचे आपण रोज एकदम आदरयुक्त सदा अंतर्मन प्रसन्न ठेवून भगवान श्री शिवशंकर यांचे पूजन करावयास पाहिजे. या पुढच्या भागामध्ये आपण शिवपूजन वर्णन याविषयी पाहू. आज एवढे बोलून मी माझ्या वाणीला येथे पूर्णविराम देतो.